स्वर्गीय आराराबा पाटील यांचे सुपुत्र नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील आणि खानापूर आटपाडीचे स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांनी आज एकत्रित विधानसभेच्या प्रांगणामध्ये प्रवेश केलाय. तब्बल 34 वर्षांपूर्वी आराराबा पाटील आणि अनिलभाऊ बाबर यांनी एकत्रित एंट्री केलेल्या प्रसंगाची आठवण आज ताजी झाली आहे. दोन्ही नवनिर्वाचित युवा आमदारांनी दुसऱ्या पिढीत देखील तोच यारांना जपत आमदार म्हणून विधानसभेत एकत्रित लक्षवेधी एंट्री केली. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील आणि नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांच्या एकत्रित लक्षवेधी एंट्रीची चर्चा मात्र राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरली आहे. आजच्या या लक्षवेधी एंट्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय पटलावरील भुवया मात्र उंचावल्या आहेत. सन 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत तासगाव विधानसभा मतदारसंघातून आर पाटील आणि तर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून अनिलभाऊ बाबर यांनी निवडणूक लढवून प्रथमच आमदारकीची माळ गळ्यात घातली होती. 15व्या विधानसभेतील नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी पार पडलाय. आज पहिल्या दिवशी एकूण 173 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विरोधी पक्षांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. दरम्यान आज एक अनोखा योगायोग सुद्धा शपथविधीच्या कार्यक्रमात घडून आलाय. 15व्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार असणाऱ्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील आणि खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांनी एकत्रित विधान भवनामध्ये प्रवेश केला आणि 34 वर्षांपूर्वीचा योगायोग जुळून आलाय. मात्र दोन्ही नवनिर्वाचित आमदारांचे राजकीय पक्ष हे वेगवेगळे आहेत. राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनात शनिवारी आमदारांचा शपथविधी सुरू झाला. भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आमदारपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांनी संस्कृतमधून शपथ घेऊन सर्वांना सुखद धक्का दिलाय. मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी मराठीतून शपथ घेतली. दरम्यान पहिल्या दिवशी दोनच आमदारांनी शपथ घेतली. सांगली विधानसभा मतदारसंघातून गाडगीळ यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक केली आहे. अत्यंत लोकप्रिय, कार्यतत्पर आणि समाजाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गेले 10 वर्ष काम केले. त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्याचवेळी त्यांचा विजय निश्चित झाल्याचं सभेत सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांनी मोठ्या मताधिक्याने सांगलीतून विजय मिळवला. गेल्या 10 वर्षात आमदार गाडगीळ यांनी लोकांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत. सतत लोकांमध्ये मिसळून राहणारे, लोकांना सहज उपलब्ध होणारे आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे. गाडगीळ यांनी संस्कृतमधून आमदार पदाची शपथ घेऊन या प्राचीन वाणीवरील आपला विश्वास आणि श्रद्धा दर्शवली. आमदार गाडगीळ यांनी शपथ पूर्ण करताच जय श्रीराम असाही जयघोष केलाय. मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी मराठीतून शपथ घेतली. जिल्ह्यातील 8 आमदारांपैकी 2 शपथ घेतली. उर्वरित 6 आमदारांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे. वसंतदादा पाटील साखर कारखाना चालवत असलेल्या दत्त इंडिया कंपनीतर्फे 2024 ते 2025 या गळीत हंगामास येणाऱ्या ऊसाला प्रति टन 3150 रुपये दर जाहीर केला. सध्या कारखान्याने 1,70,000 टन ऊसाचं गाळप झालं असून 10 लाख टन गाळपाचं उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी सांगितलंय. गाळप हंगामाबाबत कंपनीचे तंत्रसंचालक जितेंद्र धारू यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये चालू गळीत हंगाम 2024 ते 2025 या गळीतासाठी येणाऱ्या ऊसाला एक रकमी पहिली उचल प्रति टन 3150 रुपये देण्याचं जाहीर केले. चालू गळीत हंगामामध्ये 10 लाख टन ऊस गळीताचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी लागणारी ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरली आहे. कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांचा ऊसतोडणी मजुराअभावी ऊस शिल्लक राहू नये म्हणून दत्त इंडिया कंपनीच्या मालकीचे 20 ऊस तोडणी यंत्रे खरेदी करून ऊस तोडणीचं काम सुरू केलं असल्याचे उपाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. यावेळी कंपनीचे जनरल व्यवस्थापक शरद मोरे, अमोल शिंदे, चांगदेव साळवे, विष्णुपंत नकाते, केन मॅनेजर मोहन पवार, चीफ केमिस्ट विकास पाटील, IT मॅनेजर गौतम पासेधरी, HR मॅनेजर संदीप वाघ आणि साखर कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आणि समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला किती देणार हे सरकारने जाहीर करावं. या मागणीसाठी गुरुवारी 18 डिसेंबर रोजी रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग अंकली येथे रोखण्याचा निर्णय आज बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय. कष्टकऱ्यांची दौलत येथे आज बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली. 2 दिवसांपूर्वी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गास सांगली जिल्ह्यापर्यंत समर्थन आहे. ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी अलाइनमेंट बदलण्यात येईल.
काही ठिकाणी फ्लायओव्हर बांधण्यात येतील असं सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या सुरुवातीस कॉम्रेड उमेश देशमुख यांनी आजपर्यंत केलेल्या आंदोलनाचा आढावा घेऊन 18 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याची सूचना करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी सतीश साखळकर यांनी आंदोलनास प्रत्येक गावातून जास्तीत जास्त लोकांना घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी केलंय. महेश खराडे यांनी यापुढील काळात स्वाभिमानी स्टाईल आंदोलन करण्याचं आवाहन केलं. या बैठकीस प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटील, यशवंत हारुगडे, प्रवीण पाटील इत्यादींसह शेतकरी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथे घेण्यात आलेल्या ऊस परिषदेत पहिली उचल 3,700 रुपयांची मागणी केली आहे. राजाराम बापू कारखान्याने 3,200 रुपये जाहीर करून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केलाय, मात्र ती अपुरी असून राजाराम बापूसह सर्वच कारखान्यांनी मागणीनुसार पहिली उचल जाहीर करावी, अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय. जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा 10.50 आहे, तरीही त्यांनी पहिली उचल 3,500 रुपये जाहीर केली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचा साखर उतारा 12च्या पुढे आहे, त्यामुळे 3,700 रुपये जाहीर करायला काहीच हरकत नाही, मात्र ती भूमिका घ्यायला जिल्ह्यातील साखर कारखानदार तयार नाहीत. गेल्या वर्षीही जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी योग्य दर दिला नाही. गेले वर्षभर साखरेचा दरही चांगला राहिलाय, मात्र अनेक कारखान्यांनी पहिल्या उचलीनंतर शेवटचा हप्ता दिला नाही. साखरेची आधारभूत किंमत सध्या 31 रुपये किलो आहे, ती वाढवण्यासाठी साखर कारखान्यांनी लढण्याची भूमिका घ्यावी. त्या लढाईत आम्हीही खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहोत. जिल्ह्यातील ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांनी प्रयत्न करून या प्रश्नी साखर कारखानदार शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढावा. जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी आपापली पहिली उचल जाहीर करून कोंडी फोडावी असं आवाहन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील कारखानदारांना करत असल्याचे जिल्हाध्यक्ष खराडे यांनी सांगितले. मिरज तालुक्यातील बुधगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात भाईगिरी करणाऱ्या टोळ्याने कोयता लोखंडी रॉडने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी किरकोळ कारणातून झालेल्या वादातून 4 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत 7 जणांना आज चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधगाव येथे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, त्या ठिकाणी परळ जिल्ह्यातील विद्यार्थी वसतिगृहात राहण्यास आहेत. संशयितांचे टोळके आणि फिर्यादी विभूते यांचा मित्र शंकर आथनी यांच्यात एकमेकांकडे रागाने बघण्यावरून वाद झाला होता. त्याच वादातून 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास संशयितांनी कोयता लोखंडी रॉड घेऊन कॉलेजमध्ये प्रवेश केला. त्यावेळी फिर्यादीसह 4 मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर एका विद्यार्थ्याच्या मित्रांनी ग्रामीण पोलीस ठाणं गाठलं. ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत संशयितांना तातडीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवतात संशयितांनी घटनेची कबुली दिली. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांबाबत आज नागरिक जागृती मंचाच्या वतीने बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. याबाबत आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती सतीश साखळकर यांनी दिली आहे. ते म्हणाले, शहरातील स्ट्रीट लाईट अपुरा आणि अस्वच्छ पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्त्यांच्या समस्या, स्वच्छतेचा बोजवारा, भटक्या जनावरांचा मोठ्या प्रमाणात होणारा त्रास अशा विविध विषयांच्यावर बैठकीत चर्चा झाली आहे. नागरिक जागृती मंचाच्या वतीने माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांची व्यापक बैठक महापालिकेत घ्यावी अशी आयुक्तांना विनंती केली होती, मात्र त्याबाबत आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. 20 तारखेपर्यंत आयुक्तांना भेटून व्यापक बैठक घेण्यासाठी तसेच आजच्या बैठकीत ज्या काही समस्या आलेल्या आहेत त्या पत्र तयार करून देणार आहोत आणि त्याचा निपटारा होईपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे काम चालू आहे त्याबाबत सुद्धा विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या संदर्भात कार्यकारी अभियंता यांची सुद्धा भेट घेऊन व्यापक बैठक लावण्यात येणार आहे. सांगली ते अंकली रस्ता, शिवशंभू चौक ते म्हसोबा चौक यांसह अन्य नागरी विकास आणि आमदार खासदार खंडातील कामे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा याबाबत तक्रारी दाखल करून बैठक घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या बैठकीत सतीश साखळकर, उमेश देशमुख, महेश खराडे, गजानन साळुंखे, लालू मिस्त्री, उत्तम जाधव, गोपीनाथ जाधव, प्रमोद पाटील यांच्यासह नागरिक सहभागी होते. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात काही ठिकाणी पाऊस होत असताना पहाटे अवकाळी पावसाने झोडपून काढले. जोराच्या पावसाने पाणी शेतात साचलं असून ऊस तोडीवर परिणाम झालाय.
ऊस तोडणी यंत्राचं काम ठप्प झालंय. अवकाळी पावसामुळे ऊसासह रब्बी पिकांचंही मोठं नुकसान झालंय. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. गेल्या 8 दिवसांपासून वातावरणात बदल होऊन थंडी कमी झाली आहे. त्यानंतर सातत्याने ढगाळ वातावरण होतं. मागील 2 दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे, परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहाटे जोरदार पाऊस झालाय. मिरज, शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव आणि कवटेमंका तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पाऊस बरसलाय. विधानसभा निवडणुकीमुळे यंदा ऊस तोडीला विलंब झाला होता. निवडणुकीनंतर गाळप हंगामाने गती घेतली असताना 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस होतोय. शनिवारी पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालंय. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील ऊसतोडीवर परिणाम झालाय. ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे ऊस तोडणी यंत्रांची संख्या वाढली आहे. मात्र पडलेल्या पावसामुळे ऊस तोडणी यंत्रांचं काम ठप्प झालंय. पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाची तोड सुरू असल्याचं चित्र होतं. तासगाव, कवटेमंका तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. फुलोरा अवस्थेतील द्राक्ष घडांची मनीगळ झाल्याने मोठे नुकसान झाले. तसेच परिपक्व होत असलेल्या द्राक्ष मण्यांना तडे जाण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचं चित्र दिसतंय.